खरोखरच ह्या मस्त गुलाची अपेक्षा असते. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगशील सचिन बद्दल? आज 2 नंबरचा सचिननी घेतल्यापासून सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. हाईट कमी आहे, स्पीड जास्त आहे. काय सांगशील? छोटा बघा मोठा माल हो, काय सांगशील सचिन बद्दल? सचिनकडून काय नाही, मैदानाची मोठ्या मैदानी अपेक्षा होती. शाहिदभाई बोललेले तसं त्यांनी केलं. आज खरोखर म्हणजे जेव्हा गट निघाला होता, आज सगळं नामांकित टॉपचं नंदी होतं ह्या भागामध्ये. खरोखर म्हणजे सगळं जेवढं महाराष्ट्राचं ज्यावेळेस तिथून सगळी नंदी आली होती. काय वाटलं असं काय आलं? आल्यानंतर तर सगळे मोठे नंदी होते. आपलंच लहान आदत थोडं म्हणजे आज एवढा मोठा कारनामा केलाय. एक नाही, दोन्ही आदत. दोन्ही पण आदत होते. ड्रायव्हर पण आदत ड्रायव्हर पण आदत काय तो काय रॉड असेल काय विषय कशी कल्पना जर केलेली का आज आपल्या अंगावर बोलायला भेटत सगळ्यांना. वरच्याच्या हातात असेल तर काय पण घडू शकते. म्हणजे शेवटी नशिबात आहे. किती संघर्ष करायला लागला आता? भरपूर संघर्ष केला. म्हणजे काय सांगतो असं किती म्हणजे किती लोक पेहऱ्यासाठी किंवा किती अडचण आल्या आल्या भरपूर. असं मैदान आहे की आज आज किती मैदान असतं तुम्हाला आज मला का पहिल्यांदाच आहे? पहिल्यांदा हिंद केसरीचं मैदान. काय सांगशील वडकीच्या कमिटीबद्दल किंवा नियोजनाबद्दल? नियोजन आयोजन सगळं व्यवस्थित एक नंबर केलं. असं आदत म्हणजे काय आता तुमचं आज कॉल केले असेल किंवा भरपूर कॉल आले. भरपूर आजचा भरपूर कॉल आले. भरपूर आले. पुढे कसं नमस्कार. काय सांगशील दादा? आज सचिन सगळ्यात मोठा कारनामा केलाय. फायनल मध्ये आज आदत असताना आज वडकीच हिंद केसरी गुलाचा मानकरी. म्हणजे स्वप्न साकार झाले. म्हणजे शाहिद भाईचं स्वप्न साकार झालं आणि माझं पण मी सचिनचा जुला मालक आहे. म्हणजे एक नंबर काम झालं. म्हणजे स्वप्न साकार झालं आणि केसरी किताबाचा मानकरी ठरला. गुलाल आज आज काय वाटतं? सकाळी मैदानात आल्यावर काय वाटलं होतं बाबा आता एवढं मोठं सगळं मोठं मैदान आहे किंवा आपली दोन्ही पहिला आदत आहे ते कसं पाहायचं एवढं मोठं रान आहे? नाही, ते आता कसं आहे, व्हायचं असलं तर ते कुठून पण कसं पण होतंय. त्याच्याबद्दल काय आता एक बरोबर एवढे मोठे सेमी होते. कसं होतं सेमी मध्ये पळताना काय धडधड होते मनात काय इच्छा होती? आता ते धडधड ते वेगळंच असतंय वातावरण. म्हणजे कसं आता चांगलं जे झालंय ते चांगलं झालं. एक नंबर काम झालं. एक क्रॉड एक पब्लिक सहकार्य एक देवाची देवाची पण आशीर्वाद भेटला. सात समद्याचं प्रेम भारी काम एक नंबर. म्हणजे बरोबर त्यांचा आशीर्वाद भेटला की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करतायसा. आज अनेक नंदी आपल्याला जे होते ते नंदी पळा की आपलं नाव होत हा असते. आज अनेक प्रेक्षकांचा आता अनेक तुम्हाला जाण्याचे कॉल यायला लागले. आदत वासरू म्हणजे तू आणि तुम्हाला पर्यटन नियोजन कसं असणार? खुशीगावला आपल्या पळताना दिसत का? नाही काय ते बघू आता नंतरचा विषय. तर एवढ्या मोठ्या वडकीला 2 नंबरचा मान करायला सगळ्यात मोठं खुशीगाव हिंद केसरी मैदानात कसं असणार? हीच गाडी आपल्या पळताना सगळं वेगळं नियोजन का काय असणार? नाही, ते आता नंतरचं नियोजन. आता काहीच बोलता येणार नाही. काय बोलताय म्हणजे जरा विचार करणार हा त्याला कुठली मऊ आज फटी कमी मऊ होती मऊ. तर जास्त बोलतो मऊ नाही, कोणतं पण रान असू द्या, कोणतं पण रान असू द्या, काय अडचण नाही. कोणत्या पण रानात पळणार. मालकाचं काय का तर आदत केले करून उपवाच्या मताला एवढ्या मोठा पडला तर काय धाडस केले की आज उपवाच्या पुढच्या मता आज पळायचा. वासरू पळतय. वासराची अडचणच नव्हती. आम्हाला माहिती होतं वासरू पळणारच, त्याच्यामुळे पळ स्वप्न होतं ते साकार झालं. गुलाल वाटत होतं का आज आपल्याला गुलाल अंगावर भेटेल? 100% विश्वास होता त्याच्यावर की गुलाल भेटणार. हा, गुलाल पण भेटला आणि नंबर पण चांगला. मित्रांनो बघा मालक आहे त्यांनी बरोबर म्हणजे त्या गोष्टी होत्या त्यांची सेवा केली. आज सेवा त्यांना फळ भेटलं. बरोबर ज्याला सेवा करत त्या 100% फळ भेटत त्याचं नाव होत असते. आज अनेक जणांनी पळताना टेरिंग आणि ड्रायव्हरचं काय सांगतं? ड्रायव्हर काय सूचना सांगितलं? ड्रायव्हर भैया ड्रायव्हर भांबोडेकरांचा होता. गटाला पण त्यांनीच आणली, सेमीला पण त्यांनीच आणली आणि फायनलला पण त्यांनीच आणली. काय सांगता ड्रायव्हरला काय सांगितलं होतं की आज एवढं मोठं मैदान आहे किंवा काय नाही? त्याला सांगितलेलं फक्त सांगताना काय तुझ्या ह्याने कसं आणायचं त्याच्यानं फक्त गाडी गुलालात राहिली पाहिजे. आणि त्यांनी बरोबर तसंच कार्यक्रम करून टाकला. शिवाचं रान केलं पण शब्द साकार केलं. हा. अर्जित होत असते पण गुलाल महत्वाचा होता. ते तर आहेच. या बैठकीमध्ये आदत सचिन
ह्या बैलांना आज वडकेरांचं आपल्या मालकाच्या अंगावर बोलायला केला. बरोबर मित्रांनो, गुलाल महत्वाचा नंबर किती असला पण ज्या सिमी असते की टॉपचे नंदी होते सर्व नंदी चांगलेच पाहिले आज. बरोबर मित्रांनो, आता आपल्या शब्द बोला सर्वांचं मनापासून धन्यवाद.